जिल्ह्याच्या नागरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे एकही पाल्य केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित हातानं मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांबाबतच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते। यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनवणे, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपअधीक्षक गृह विजया कुर्री, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, हातानं मैला उचलणाऱ्या कामगारांच्या पाल्यासाठी केंद्र शासनानं शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे। यानुसार नागरी आणि ग्रामीण भागातील कामगारांचा एकही पाल्य यापासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित गट शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांनी संबंधित विद्यार्थ्याकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत। प्रलंबित असलेल्या अर्जासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन अर्ज परिपूर्ण करण्याबाबत सूचित करावं। शिष्यवृत्ती मंजूर असलेल्या नव्यानं शिष्यवृत्ती अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं। ही सर्व कामं 15 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आलेत। लाडपागे समितीच्या तरतुदीप्रमाणे जिल्ह्यात झालेल्या नवीन नगरपंचायतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी राज्य शासनाकडून कर्मचारी आकृतीबंध मंजूर होणं आवश्यक आहे आणि याची कार्यवाही करण्यात येत आहे। सफाई कामगारांसाठी मेडिक्लेमबाबत ज्या बँकेची मेडिक्लेम पॉलिसी कामगारांच्या फायद्याची आहे अशा बँकांची मेडिक्लेम पॉलिसी घेण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे। सफाई कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व खासगी कॉन्ट्रॅक्टर यांनी कामगारांना धनादेशाद्वारे वेतन दिलं पाहिजे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। प्रारंभी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका श्रीमती पवार यांनी हातानं मैला उचलणाऱ्या कामगारांसाठी नागरी भागात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली। सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना, रिक्त पदावरील नियुक्ती तात्काळ देणं, श्रम साफल्य योजना, सफाई कामगारांच्या निवासाची डागडुजी करणं, कामगारांसाठी असलेल्या सुविधा, ऋतूनुसार उपलब्धता, आरोग्य तपासणी, मेडिक्लेम, सुट्ट्या, रोजंदारी कामगार यांची सविस्तर माहिती देण्याचं सादरीकरण श्रीमती पवार यांनी केलं। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर विमानतळातल्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळ सुरू करण्याच्या अनुषंगानं विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून कामाचा आढावा घेतलाय। सोलापूर विमानतळावर प्रवासी विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर विमान ये-जा करण्याच्या वेळेस ओला, उबेर, टॅक्सी सेवा सुरू व्हावी याबाबत माहिती घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्यात। यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, किरण जमदाडे, वन विभाग, हवामान विभाग, विमानतळ प्राधिकरण, अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित